खूप दमलो. आलास का रे? जरा निवांत बसतो आता. बस बस बस. काय म्हणतो, सुरेखाचं लग्न 4 दिवसावर आले, सगळं होईल ना व्यवस्थित? नवरी मुलगी जरी मॉडर्न असली तरी अगदी संस्कारी आहे, देवधर्माचं पाळणारी आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. ते कळलं ना तुझं म्हणणं. आपण तसं लग्नात काही कमी करत नाही आहोत आणि सगळं काही सादर संगीत करणार आहोत. शिवाय कन्यादान, सालंकृत कन्यादान पण करणार आहोत. आणि मानपानाचं म्हणाल ना तर आपण आपला सगळं मानपान एकदम होसेल करणार आहोत. दुसऱ्या फुगड्याला जागा ठेवणार नाही. पण आपले घोडे कुठं दिसत नाही. तेही बरोबर आहे, येतच असेल. आता संध्याकाळी लवकर ये ना, उशीर करू नकोस. ठीक आहे, आलीच. काय मग कुठे गेले होते? अगं आत्या पार्लर मध्ये गेले होते. बरं आई, आज संध्याकाळी ना मी मेहंदी लावायला सांगितले बरं का सगळ्यांसाठी. तर तुम्ही जरा लवकर आटपून घ्या, उशीर करू नका. तुम्हीच आवडा ना, मला काय. अगं तू तर वधूमय आहेस, तुला तर पहिली मेहंदी लावली पाहिजे. चालू काय सुरेखा, पार्लर की आणखी कोणाला भेटायला? अगं नाही ग काकू, भेटायला काय, तर दोघंही आम्ही खूप बिझी असतो, त्याला पण खूप काम असतं. काय फोनवर तेवढं बोलणं होतं, भेट काही होत नाही. अगं सुरेखा, ये गो इकडे, पाहू दे मला जरा माझ्या भाचीला. छान दिसतेस एकदम. आणि ताई, आता तुला आठवतं का हिचा जन्म झाला तेव्हा एवढीशी होती. तिला आपण म्हणजे उचलायला सुद्धा भीती वाटायची. आणि तिची मुरडी आता लग्न होणार तिचं. किती मोठी झाली, माझा विश्वासच बसत नाही. काय ग मावशी? हो नवराबाई, नवरीबाई, तुमची सगळी तयारी झाली आहे की नाही? आधी मला सांग काय राहावं तुला, मी आणून देईन सगळं. अगं बऱ्यापैकी आवरलंय माझं. आता तेच शेवटलं बघते, काही राहिलं असेल तर ठेवते, आणि काही लागलं तर तू आहेसच ना. नक्कीच. तशी तुझी तयारी चाललीच आहे 6 हो महिन्यापासून. हो हो, आलेच मी. आणि तयारी काय म्हणतेस? अगं तुझं रुखवताचं. अगं रुखवताचं सगळं झालंय बघ, आणि त्यावर ठेवायचे गोडाधोडाचे पदार्थ पण करून झाले. फक्त आता लाडू चिवडा जरा आम्ही करतो. करताय ना. अगं वहिनी, काही काळजी करू नकोस, सगळी तयारी झालीये. आता फक्त अक्षता टाकायच्या बाकी आहे. आणि आई, तू म्हटलं होतंस त्याप्रमाणे लाडक्या नातीला मोहनमाळ देणार आहेस ना? हो तर, गाडगिळ्यांच्याकडे जाऊन पॉलिश करून आलीये आणि ती चकचकीत झालीये. आणि चांदीच्या लवंगा आणल्या की नाही? जेवणाच्या वेळेला हात धुतल्यावर त्या विडीला द्याव्या लागतात ना. नाही तर तेवढंच कारण पुरेल त्यांना बसून बसायला. सगळं आणलं, नको काय. आणि सुरेखा, उखाणे वगैरे पाठविलेस की नाही काही? काय काय खाणे? खाणे नाही हो, उखाणे. तेच तर मी म्हणते, खाणे. अगं आजी, उखाणे उखाणे. अरे तेच तर मी म्हणते, ह्या म्हातारीला काही खाणे मिळणार की नाही? आणि तुम्ही म्हणताय मावशीबाई की सगळी तयारी आहे, मग बेसन लाडू कुठे गेले? हो, त्या समोरच्या डब्यातच आहे. आणि काय म्हणताय, लग्न घर म्हणजे लगीन घाई, आणि काही काम सुचत नाही. अगदी खरंय तुमचं म्हणणं. आता ही जायची सासरी आणि सगळी गडबड मात्र आपली. तर गडबड वगैरे असू दे ग सगळं. हा, आता माझ्याच्याने तिकडे काही बघणं होणार नाही. हा, आणि हा, तुम्ही सर्वांची जबाबदारी आहे कार्य पार पाडण्याची. काय काळजी करू, आम्ही काही करणार नाही. हा,
काही काळजी करू नका. एक मिनिट थांबा, व्यानचा फोन येतो. हॅलो, बोला, काय म्हणता? झाली का तयारी? काय चालली आहे? बरं बरं, बोला बोला. हां, नाही संकोच काय, बोलायला संकोच येतोय. संकोच बाळगू नका. संकोच नाही नाही नाही, संकोच बाजूला ठेवा आणि बोला निर्धास्तपणे. हां हां. अरे बापरे, आता हे काय नवीनच? तुमच्या एका गोष्टी वाढतच चाललेल्या आहेत. आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या, आता ह्या गोष्टीला पण आम्ही होच म्हणावं काय? काय म्हणतात? मुलाशी बोलू? हां, द्या फोन जावे पुन्हा. हां बोला. काय? हे बघा, ही तुम्ही आमची अडवणूक करताय, हे योग्य नाहीये. लग्न 4 दिवसावर आलेलं असताना ही आणि नवीन काय? ते आम्हाला शक्य नाहीये आता करणं. एवढ्या शॉर्ट नोटीस मध्ये काही होऊ शकत नाहीये. विचार करून सांगू असं म्हणताय? ठीक आहे, कळवतो आम्ही तुम्हाला. झालं बाबा, झालं. मला तर काही सुचेनाच झाले. यांच्या डिमांड रोज रोज वाढतच चाललेले आहेत. काय म्हणून काय सांगायचं? आता डोक्यावर पाणी झालेलं आहे. मला आता काय करावं काही सुचेनाच झालेलं आहे. काय करणार? बाबा तुम्ही शांत व्हा. मला आलंय सगळ्या लक्षात प्रकार. मी काय म्हणते, मीच फोनवर बोलते आता. समजून बोला. हो हो सावकाश ना. हा कोण? आशिष का? मी सुरेखा बोलते. अरे काय झालंय तुम्ही हे सगळं? माझ्या आई वडिलांची ऐपत नसताना त्यांनी सगळ्या तुमच्या मागण्या पूर्ण केल्या आणि तुमची यादी काय अजून संपतच नाहीये. काय? तुझ्या आई वडिलांच्या मागण्या आहेत असं म्हणतोय? कसं शक्य आहे? तुझी संमती असणारच त्यात. आता तू तुझ्या आईच्या पदरावर लपू नकोस. काय? शेवटली मागणी पूर्ण नाही केली तरी चालेल? चालेल म्हणतोय आणि लग्न करायचंय. किती सहज बोलतोय ना तू हे सगळं. नाही पण एका दृष्टीने बरंच झालं. आधी सगळे तुमचे रंग कळले, दिसले, बरंच झालं हे. म्हणजे पुढचा अनर्थ टळला सगळा. पण एक गोष्ट सांगते तुला, मी काय नुसती शिक्षित नाही तर उच्च शिक्षित आहे बरं का. आणि मला पण मोठ्या पगाराची नोकरी आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी स्वाभिमानी आहे, हे तू विसरू नकोस. काय मला तुझं आता काही ऐकायचं नाहीये. तुझी माफी पण नकोय आणि तुझी सॉरी पण नकोय. आता मी काय सांगते ते लक्ष देऊ नाही. तू आता फोन ठेव. हे लग्न मी मोडलंय. शाबास काही मुली. काळजी करू नकोस. आम्हाला तुझा अभिमान आहे. काही काळजी करू नकोस. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. काय ग? कुठले फोटो घेतेस? खिडक्यांचे? नमस्ते नमस्ते. बस तिकडे आणि सारखा मोबाईल वापरायचा नाही. बस. या अप्पा. या निवेदिता. नमस्कार. बसायचे. हे बघा, आज आपल्याकडे शिक्षणाधिकारी येणार आहेत. आपला हा वर्ग कसा चाललाय ते पाहिला.
त्यांना तुम्ही मराठीत बोलून दाखवायचंय. हा, अरे बापरे, आल्या वाटतं. नमस्कार मॅडम, या. नमस्कार. बसा. या गोखले मॅडम, या शिक्षणाधिकारी आहेत आणि आपला मराठी शिकायचा वर्ग कसा काय चाललाय ते पाहायला आलेले आहेत. हा, आता असं करा की तुम्ही प्रत्येकाने आत येऊ बाई. ये. अहो काय सांगू, हा, आज बस भेटली नाही हो. बर, बस बस बस. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने बर. आपलं नाव आणि इथे या वर्गात का आलात हे सांगायचंय. आपण तुम्ही चालू करा. बर. माझं नाव विक्रम कुलकर्णी. मी इथे आलो कारण माझ्या बायकोला मराठी शिवाय दुसरी भाषा येत नाही. म्हणून मी इथे 2 महिन्यासाठी आलो आणि प्रयत्न करतोय मराठी भाषा शिकण्याची. ह्याच्यावरनं एक गोष्ट मला आठवली की अशी की मी धारवाडहून महाराष्ट्रात येत होतो तेव्हा अंधार झाला, तर म्हणून मी एका मराठी माणसाच्या घरात उतरलो. तर त्यांनी मला जेवण खाण सगळं दिलं आणि नंतर विचारलं तू कुठे झोपणार. तर मी म्हटलं मुलीत. तर त्याने मला थोबाडीत मारली. तर मी विचार करायला लागलो काय झालं म्हणून. पण तेवढ्यात शेजारी जो होता त्याला कानडी आणि मराठी येत होत. त्यांनी येऊन सांगितलं अहो मुली कानडीमध्ये म्हणजे आता मराठीत कोपरा. तो म्हणाला की मला कोपऱ्यात झोपायचं आहे. तरी मालकाने मला साष्टांग नमस्कार घातला. म्हणजे माझी चूक झाली बाबा, माफ कर. तुम्हाला मराठी शिकलाच पाहिजे, तसे अनेक गोंधळ होती ना. निवेदिता. मी निवेदिता चट्टोपाध्याय. कोलकातापासून मी नुकतीच आलेली आहे इथे. एकटू मराठी बुजते पारी समजतंय आता थोडं थोडं. मी नवीन आले तेव्हा शेजारणीला म्हटलं आपणार खोका कुठे आहे, आपणार खोका कुठे आहे. ती तिला काही समजलंच नाही. ती गेली घराच्या आत आणि एक कार्डबोर्डचा खोका घेऊन आली. अहो आमच्या बंगालीमध्ये खोका म्हणजे छोटा मुलगा अशी गंमत झाली. आणि मराठी काय मला शिकायचंय ते झगडा भांडणं असतात ना, ती भांडणं कशाची आहे, कसं आहे, कोण करतंय ते समजायला हवं की नाही. आणि शेजारी नेबर रात्री गुलगुलू कधी भांडतात हे तर कळायलाच हवं ना. फारच मजेशीर कारण आहे हा तुमचं मराठी शिकण्याचं. लक्ष्मी. मी लक्ष्मी बोबडे आणि असं सांगते बघा की आमच्या धन्यांची बहीण अशी भारी मराठी बोलते की ऐकलं आणि मी म्हणाले मालकाला मला पण शुद्ध मराठी शिकायचंय म्हणून मला इथे. बर, बस. ती पाठी आहे ना, ती थायलंड वरून आली आहे. एका घरी कामाला म्हणून आली. पण त्या मालकिणीला हिची भाषा कळत नाही, हिला तिची नाही. म्हणून त्या मालकिणीने हिला आणून इथे बसवलं. पण फारसं लक्ष नसतं आणि इतकी शिकली पण नाही. 1 महिनाच होतोय बरं का. उभी राहा. तुझं नाव सांग. नेम. चिपुलखा. एवढं मोठं तुझं नाव नाहीये. हा, नाव सांग. आधी मागे काय बोललीस काय माहिती. नाव, नेम ओनली. याचा अर्थ वेगळा आहे बरं का. मीनिंग. क्लॅप. खेकडा. हा, खेकडा. बर. बस खाली. थायलंड मध्ये म्हणे प्राण्यांच्या नावावरून माणसांची नावं ठेवतात. बरं, आता मी तुम्हाला ना भेटणे आणि मिळणे
हे कसं वापरायचं हे शिकवते. आजकाल खूप चूक होते हा याच्यात. तू बघ कसं म्हणालीस, बस भेटली नाही, हे बरोबर नाहीये. वस्तू मिळते, माणूस भेटतो. बस काय आहे? वस्तू आहे. मग ती भेटली का मिळाली? भेटली नाही, मग वस्तू मिळते, बस मिळाली नाही. हे बरोबर मराठी आहे. तुम्ही सांगा, पत्र मिळतं का भेटतं? पत्र मिळतं. अरे वा. आणि मैत्रीण भेटते की मिळते? मैत्रीण भेटतात. भेटते. भेटते. बरोबर आहे. मासे मासे तुला माहिती आहेत ना? बाजारात मासे भेटतात की मिळतात? अरे बापरे, तर इथेच मारायला गेली. मासे मिळतात, बाजारात मासे मिळतात. बस. आता आपण नात्यांना जे शब्द असतात ना मराठीमध्ये ते पाहू. चांगले शब्द. हा, पहिला शब्द आहे नवरा. त्याला काय शब्द आहे छान? दादला. य ज खाली मग सांगते मा आणि न. दादला, धनी, मालक सगळं. तुला शुद्ध मराठी शिकायचं आणि छान ना, मग यजमान म्हणायचं. नवऱ्याची आई सा सु सुदीर्घ. म्हणजे काय? राखी लोटलं आणि पेटवायला निघाली. तू काय केलंस? अगं बाई, आता नाहीये ना सासू इथे. आता तू मुंबईला आहेस ना, रडू नकोस. काय दाहक वास्तव आहे हो मॅडम. नुसता सासू शब्द ऐकून ही अवस्था झाली. कठीण आहे सगळं. बर, आता मी तुम्हाला मराठी वाक्य रचना शिकवलेली आहे. तर तुम्ही प्रत्येकाने कुठल्याही विषयावर 4 वाक्य मराठीत बोलून दाखवा. तुम्ही. नमस्कार. मी इथे आल्यानंतर 2 महिने झाले मराठी चांगलंच शिकलो आहे, परंतु त्याच्याहून जास्त शिकावं म्हणून मी मराठी नाटक, मराठी पिक्चर हे बघतो आणि त्याच्यावर विचार करून नंतर त्याचं संभाषण करतो. अरे वा, फार छान. तू निवेदिता? एकदा माझ्या मिस्टरांच्या मराठी मित्राचा फोन आला. त्यांनी सांगितलं, उद्या तुम्ही सगळे भजनला या. मला छान वाटलं. मी घरी काही स्वयंपाक केला नाही आणि आम्ही सगळे गेलो. पण तिथे गेलो तर बघतो तर काय, कीर्तन कीर्तन कीर्तन. खाबार किच्छू छिलो ना रसगुल्ला ना संदेश, किच्छू छिलो ना, काही नव्हतं तिथे. अशी फजिती झाली म्हणून सांगते ना. अगं ते भ आणि भो वर्ण झालं. तुम्ही भोजन मला वाटतं की भोजन म्हणजे जेवण आणि तिकडे भजन म्हणजे कीर्तन. लक्ष्मी. अहो ताई, तुमच्या ओळखीतलं कोणी पोरग आहे का लग्नाचं? माझी भाची लग्नाची आणि सरकारी नोकरी पाहिजे, चांगला पगार, खर्च पण मिळतं. वधूवर संशोधन केंद्राच्या संचालिका वाटल्या का तुला? अहो पण सांगा, शिक्षणाधिकारी आहेत त्या. कुठेही काहीही बोलायचं नाही. बस खाली. उभी राहा. तू एक वाक्य मराठीत बोलशील? तू मला बोलून दाखवतेस. भाषा फुट नाहीये. हे बघ, तुझं बोललीस ना एक वाक्य, तर क्लास सुटल्यावर मी तुला एक कॅडबरी देईन. कॅडबरी म्हणजे काय? म्याव म्याव म्हणजे काय? नो कॅडबरी. नो कॅडबरी. ओके, बरं बरं, बस. थांब ना जराशी. बरं जा. आज मी तुम्हाला ना मराठीमध्ये पुल्लिंग आणि स्त्रीलिंगासाठी
क्रियापदं कशी वेगवेगळी वापरतात ते शिकवतो. हा लिहिते आता. कोण आपण? मी इन्स्पेक्टर पाटील. बसा बसा. शिक्षणाधिकारी आहे. बाहेरनं चाललो होतो मी. हा आतनं आवाज आला बाहेर. हा. आता बघावं काय चाललंय ते. हो मी मराठी शिकवते या मराठी लोकांना. गेले 2 महिने हा क्लास मध्ये चालू आहे. बरं का? हा बाकी काही नाही. हे थांब. तुझा खेळ खल्लास. तुम्ही बसा तुम्ही बसा. अहो खेळ काय खलास? काय झालं काय? अहो तुम्हाला माहितीये बसा, का ही बसा. आंतरराष्ट्रीय स्पाय आहे. हा? वेळ पांघरून पेडगावला चालली आहे. अरे बापरे. आपला मराठी भीषण शुद्ध. सगळ्यांनी आता शांत राहा. हा आणि तू ग तुझ्या मालकीणीला कधीच पकडलंय. तिने सगळी माहिती दिली. आता चल मुकड्याने ठाण्याला. सगळे भाईबंद भेटतील तिथे तुला. अहो तुम्ही मराठीत काय बोलताय तिच्याशी? तिला मराठी येतच नाही. हो तिने तुम्हाला सगळ्यांना फसवलंय. एक आम्ही तेच. तिचं मराठी अगदी उत्तम आहे. तिची आई मराठी आणि वडील थाय आहे. काय ग खरंय की नाही? हे सगळे आपली माहिती गोळा करून इंटरनॅशनल टेररिस्ट ऑर्गनायझेशनला पुरवतात. अरे बापरे. तरीच ना हिची नजर सतत भिरभिरत असायची. सारखे फोटो काढायची. त्या दिवशी रस्त्याने जाताना पाहिलं उंच इमारतींचे रहदारीचे लोकांचे फोटो काढत सुटली होती. म्हटलं विचित्रच आहे. चला आता मी घेऊन जातो हिला. हा पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सावध राहण्याची गरज आहे. भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. आणि मी इथे जवळच्याच पोलीस ठाण्यावर आहे. काही लागलं सहकार्य तर तिथे निवांत या. आता कशाला डोक्याला हात लावून बसला? हा तुम्ही ज्या शाळेची ऍडमिशन घेता त्यावेळेला तुम्ही बघत नाही. अहो सगळं पाहिलं होतं. आधार कार्डही घेतलं होतं तिच्याकडनं. आता त्या मुलांना सगळ्यांना घरी जाऊ दे आणि तुम्ही आणि मी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाऊ. हो बर. गोल्डन बीच रेस्टॉरंट काय मस्त सापडलंय ना आपल्याला. एकदम शांत निवांत. अगं म्हणून तर आपण दरवेळेला इथे येतो शांतपणे गप्पा मारायला, जरा रिलॅक्स करायला. या या डॉक्टर बसा बसा. काय म्हणते तू? कशी आहेस? मुलगा कसा आहे आधी तुझा सांग. आता पहिल्यापेक्षा खूप बरा आहे. आणि नीट औषधं घेतो का? जेवतो नीट? हो आता पहिल्यापेक्षा व्यवस्थित जेवायला लागलाय. औषधं पण रेग्युलर चालू आहे. अगं हिचा मुलगा माझा पेशंट आहे. त्याची काय माहितीये का, ही रोज हॉटेलचं जेवण त्याला न्यायची घरी. हे कसं चालणार ना. प्रॉब्लेम व्हायला लागले. आता घरचं जेवण देतेस ना? हो हो घरचंच देते आता जेवण. गुड गुड. बरं तुमच्यासाठी काय आणू? आता सगळं डिजिटल झालंय. हे तुम्ही स्कॅन करा की तुम्हाला समजेल. छान आहे एकदम. बघूया बघूया. पण आमचं नेहमीच फ्रेश लाईम सोडा विथ माहिती आहे ना? हो हो. आणि स्प्रिंग रोल घेऊया चालेल. आणि दुसरं पनीर टिक्का. हे काय एक नाव आहेत ग नवी. ही मला कळत पण नाहीये. मला तर काहीच कळत नाही. आणते. मग डॉक्टर सुजाता काय मग सध्या भरपूर पेशंट्स ना? म्हणजे काय आता चिकनगुनिया एक दिवस डेंग्यू, रोज नवे नवे रोग येत आहेत ना. अगं आम्ही जनरल प्रॅक्टिस वाले. आमच्याकडे कोण येणार? साधं सर्दी पडसं जरी झालं ना तरी त्यांना स्पेशालिस्ट लागतो तुमच्यासारखा. असं काही नसतं अगं. फॅमिली डॉक्टर हवाच असतो लोकांना. बरं ते जाऊ दे. ही आपली पॅथॉलॉजिस्ट वृंदा अजून आली नाही. किती उशीर करतेय ग. हा मी तिला फोनच करते.
हॅलो वृंदा, वृंदा. हॅलो. हा अगं कुठेस तू? 5 पर्यंत येणार होतीस ना? हो अगं मी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले, येते. ये पोहोचते लवकर. 5 मिनिटात. हा वाट बघतोय आम्ही तुझी. हो हो आलेच. येते म्हणते. लवकर येते ना, हो. नाहीतर मला इथून एका पार्टीला जायचंय. हो ग, आपली पण कामं असतात ना, किती वेळ थांबणार आपण. आली आली बघ. सॉरी सॉरी सॉरी. ये. उशीर झाला अगं, ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले. काय म्हणताय? अगं हे काय रेस्टॉरंट किती सुंदर केलंय. हं? त्याचं कम्प्लीट रेनोव्हेशन एकदम खूप छान केलं. एकदम Hello, beach doctor. वाला हो की नाही? अगदी सीचा फील Hello. येतो. हॅलो हॅलो Hello. डॉक्टर सुजाता. बस बस शांत बस आता जरा. तू काय नेहमीच घेशील ना? नेहमीच. तुम्हाला जे पाहिजे तेच आणणे हो, हो. काय म्हणते बाकी? आजचं काम आपलं. हो. आता पहिल्यांदा मी ते आधी करायला जे आले हो. ना ते करूया. हे कट मंथली कट. थँक्यू. वेलकम. चांगलं जड आहे ग ह्या वेळचं. काय ग, ही अशी किती पाकिटं द्यायला लागतात तुला? भरपूर. हो. हो. मोर दॅन म्हणजे इतकं छान बिझनेस चालू आहे. पण तशी कॉम्पिटिशनही खूप आहे ना. कॉम्पिटिशन खूपच आहे या लाईन मध्ये. भरपूर कॉम्पिटिशन. मला ना अलीकडे ही अशी पाकिटं, ही कट प्रॅक्टिस वगैरे नको वाटतं. तर कंटाळा आला ह्या गोष्टीचा. आणि माझ्या जबाबदाऱ्या पण सगळ्या संपलेल्या आहेत. तर मला वाटतं आता अथश्री सारख्या ठिकाणी जाऊन निवांत रिटायर आयुष्य एन्जॉय करावं. बेस्ट हे डिसिजन. चांगलं आहे ग सगळं. तुझ्यासारखीला ठीक आहे ते, पण ह्या नव्या मुलांनी काय करायचं? तेही खरंच अगं आहे. लाखो रुपयांच्या फिया भरून येतात ते, मग परत EMI असतो घरासाठी, क्लिनिकसाठी. मग करणार काय ते? आणि सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग कुठून आणणार? फॅक्ट रिमेन्स की पाण्यात राहून माशाशी वैर बरोबर करता येत आहे. नाही. तेच तर. आहे ना. खरंय. त्यामुळे हो. हे चालूच राहणार. तर काय मग. हॅलो डॉक्टर. ही तू ओळखतेस याला? हो. अगं हा पेशंट आहे माझा. हो. तडीपार गुंड आहे हा. मला वाटतं हा इथे राजरोजपणे कसा काय आलाय. हो काय कमालच आहे. हा असा पेशंट तुझा? जपून राहा हं. या लोकांचा काय भरोसा नाही देता येत. जरा आपल्या हातून काही थोडी चूक झाली, गुण आला नाही, आपल्यावर हल्ले करून मोकळे होतात ते. हो ना. पण पेशंट म्हणून आल्यावर ट्रीट तर करावं लागणार ना. ते आहेच. ड्रिंक घ्या. थँक्यू. वा मस्त. ए पंचायत इधर आओ. बोलिए साहब. अपन पक्या भाई, हाँ. आज इधर अपना मीटिंग है. साहब आने वाला है. साहब खुश होना मांगता है. साहब खुश हो जाएगा, तुम बोलेगा उतना टिप देगा. ठीक है. अभी जाओ, हमारे लिए एक पैक विस्की लेके आओ. नमस्ते साहब. आइए बैठिए. अगं, हा इन्स्पेक्टर आहे माहितीये तुला? याची मुलगी माझी पेशंट आहे. आणि कमाल आहे. इथे भेटताय चोराला काय सांगते. सुनो. चाललंय काय काय. यांचं साहब के लिए गुंड आणि एक पैक लेके इन्स्पेक्टर. काय साठवलट असतं यांचं कळत नाही. या सगळ्यांचं साठवलुट असतंच सर्रास. अहो, हो काय? असं आपण इथे काय ठिकाणी असं आलोय. हो ना. आता पुढच्या वेळेस दुसरीकडेच जाऊया. मस्त. घे. आपण घेऊया. हो आपण घेऊया. तुझी साडी छान आहे. हा थँक्यू. तुझा पण ड्रेस छान आहे. सुरू करा. अरे बोलो, क्या बोलता है. साहब देखो, अपन बहुत दिन से बाहर है. अपना वो जो तड़ीपार का ऑर्डर कैंसिल होना मांगता है. हाँ हाँ, इतने दिन मेरे ही भरोसे तो फ्री घूम रहे हो तुम. कौन नहीं बोलता है अभी साहब. पहले मेरा खोखा देखो. 10 खोखा चाहिए. साहब आप उसका फिक्र बिल्कुल मत करो. पहले आपका मेरा काम हो जाएगा.
पहले मेरा काम फिर जो चाहे वो करो। इंस्पेक्टर, यू आर अंडर अरेस्ट. क्या हुआ साहब? क्या हुआ साहब? क्या हुआ? हे बघा, तुमचं सगळं कॉन्व्हर्सेशन टेप झालेलं आहे पहिल्यापासून आणि काही एक्सप्लेनेशन नकोय मला आता. यू आर अंडर अरेस्ट. नहीं नहीं साहब, कुछ नहीं किया. हमने कुछ नहीं किया साहब. आणि तो गुंड कुठे गेला? त्याला मागणं आधी. तो कुठे? अरे ए, मागे माफ कर दो साहब, माफ कर दो, गलती हो गया, दोबारा नहीं करेगा, माफ कर दो. ड्रामाबाजी नहीं चलेगा. माफ कर दो साहब, ऐसा मत सारा करो. खेळ खलासा, सगळा खेळ संपलेला तुमचा. चला आता चौकीला घेऊन जा तुम्ही. चौकीवर. सॉरी साहब, सॉरी साहब, साहब कुछ नहीं किया. साहब सॉरी, सॉरी पण साहब. आपल्या कामासाठी आलो आणि काय चला, आपला सगळा मूड गेला आता, जाऊ दे. सप्तपर्णी सहर्ष सादर करीत आहे एक नाटिका रेल्वे प्लॅटफॉर्म. लेखक विजय साठे. दिग्दर्शक सर्वांनी एकमेका सहाय्य केल्याने सप्तपर्णीचे सर्वच रंगकर्मी. पात्र परिचय. तो सुनील राजाध्यक्ष. ही सीमंतिनी भातखंडे. आजोबा विजय साठे. आजी शांता दिवार. लहान मुलगा सुवर्णा बेडेकर. भिकारीण नीला मांडके. वडेवाला, चहावाला आणि हमाल रुचा घाटे. आणि पोलीस, हेल्पडेस्क अटेंडंट आणि अनाउन्सर वसुधा कोरके. सप्तपर्णी सहर्ष सादर करीत आहे रेल्वे प्लॅटफॉर्म. मी म्हंटल होतं ना, एक तासभर आपण अगोदरच पोहोचलो. हो ग, पण मला वाटलं घरातली ती लग्नाची गर्दी त्याच्यातनं थोडी आपल्याला मोकळीक मिळावी. हनीमूनला काश्मीरला चाललो की नाही पण जम्मू श्रीनगरची विमानाची तिकीट घेतलीस की नाही? अगं तुम्हाला काय लहान मुलगा समजतेस का? अगदी वेळेच्या अगोदर येऊन पोहोचलोय आपण. ते बाकी बरं झालं. अहो आता या वयात मला जमत नाही होत. आता आपल्याला तासभर आहे, शांतपणे आराम कर आता. ते सगळं ठीक आहे. मी तुम्हाला म्हणत होते आपण अयोध्येला जाऊया, रामाचं दर्शन घेऊया. आणि तुम्ही काश्मीरला कुठं काढलं तू? आता वय काय आपलं, काय तुमचं तिकीट काय? सेकंड हनीमूनचा विचार आहे की काय? अगं त्यावेळी जो माझा पगार होता त्यात आपल्याला शक्य होतं का काश्मीर? त्यावेळी म्हणून आपण माथेरानला नाही का गेलो. पण आज म्हटलं जरा उतार वयामध्ये आहे जवळ कुंजी, तर जाऊया काश्मीरला. आणि मला सांग, म्हातारपणी काश्मीरला जायचं नाही असं कोण म्हणतो? तो पेपर ठेव ना बाजूला. हे बघायला आलोय का आपण इथे? लक्षात येत आहे का? हा पेपर आपण प्रायव्हसीचा पण करू शकतो नाही का? म्हातारा म्हातारी बघताय बघ कशी टाकतो. बघू दे, त्यांचं सगळं करून झालेलं आहे. त्यांच्या तरुणपणाची आठवण येत असेल त्यांना. बडा 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 किती नको बाबा, सोसत नाही या वयामध्ये आता वडा आणि समोसा. गरम गरम बडा साहेब, बडा समोसा ताई, बडा बडा बडा. यात्रीगण कृपया ध्यान दीजिए. मुंबई बांद्रा से आने वाली 1902 जम्मू तावी एक्सप्रेस गाड़ी निर्धारित समय पर चल रही है. वह प्लेटफॉर्म नंबर 4 पर आ रही है. चला, अजून अर्धा तास आहे.
अहो तुम्ही तिकीट वगैरे बघितलं का? बोगी नंबर, सीट नंबर, नाहीतरी तुमची धांदल असते. अगं सगळं हे नेहमी मीच बघतो ना, तरी प्रत्येक वेळेस तू असं काही बोलायचं सोडत नाहीस. काय जोबा, सामान घ्यायचं का? सीटावर ठेवून देतो. अरे नको बाबा, आमच्याकडे मोजकं सामान आहे आणि आमचं रिझर्वेशन पण आहे. जा बाबा तू. आई ग आई, आई हरवली माझी कुठेतरी. ए आहे, भूक लागली आहे का मला? आई कुठे गेली माझी? आई, ए आहे, अम्मा पकोडा चाहिए, भूक लागली आहे. अरे बाळा, काय झालं तुला रडायला? माझी आई हरवली आहे हो. मला भूक लागली होती. मला म्हणाली तू थांब इथे, मी खाऊ घेऊन येते. आणि कुठे गेली माहितीच नाही. मला भूक लागली आहे, खूप खूप भूक लागली आहे. आता ये तुझी आई. आई आम्ही तुला वडापाव आणू का? चालेल चालेल. काकू 2 आणा, 2 वडापाव. 2 आणते. दादा चॉकलेट पण आणा ना जरा. चॉकलेट आणा हो. अरे आणि तो म्हणतोय तर आण ना त्याला चॉकलेट. अरे वयच आहे त्याचा हट्ट करण्याचं. तुम्ही म्हणता म्हणून घेऊन आण ना. सॉरी काका आजी जरा सामानाकडे लक्ष असू द्या. मी 5 मिनिटात येतो. ठीक आहे. अगं मला जरा त्या हेल्पडेस्कशी जाऊन थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे, तेवढी मी घेऊन येतो. कळवडू नका, सांभाळून जा. झालं. कधी टोमणे मारायचं सोडू नको. त्या सामानाकडे लक्ष ठेव. चाय 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 चाय. आजी चहा. आमचे हे तिकडे गेलेले आहेत. आता चहा कुठलं विचारते? चहा आहे, बिन साखर. नंतर चाय चाय चाय, गरम गरम चाय. चाय गरीबों का सुनो वो तुम्हारा सुनेगा, गरीबों का सुनो वो तुम्हारा सुनेगा. तुम 1 पैसा दे दो वो 10 लाख देगा. तुम 1 पैसा दे दो वो 10 लाख देगा. गरीबों का सुनो वो आपका सुनेगा, गरीबों का सुनो. आणला तुझा वडापाव. लई छान, लई छान. आणि हे तुझं चॉकलेट. हा मिळालं मला. हा बरं का? आजी मी त्या स्टेशन मास्टरच्या ऑफिसात जाऊन आलो चौकशी करून, पण तिथे कोणाचा पत्ताच नाही. पण आता काय करायचं? हो ना. या मुलाला असं सोडून जाणंही बरं दिसत नाही. माणुसकीलाही धरून होणार नाही ते. मला वाटतं आपण पोलीस स्टेशनवरती फोन ठीक करू. आहे. नाही आज नको नको, पोलीस तिथे पाठवून दिले रिमांड होऊला. बिचारा पोरग जाऊ दे नको. आपल्याला पोलीस हवा तोच बहुतेक आलेला दिसतोय. काय गडबड आहे? अरे ये बाबा, आम्ही तुझीच वाट बघत होतो. काय प्रॉब्लेम काय आहे? अहो हिची आईला सोडून गेली आहे कुठेतरी. गेले 2 तास रडतंय हे. ह्याची आई? हो. नाही मी काही नाही केलंय, काही नाही काय. आता इथून एक म्हातारी गेली का भिकारी? हो गाणं म्हणून गेली. का? अरे ती ह्याची आई आहे. आणि हे रोजच नाटक आहे. तिने त्याला सगळं शिकवून ठेवलंय माहितीये का? कसं भूक लागल्याचं नाटक करायचं, घाबरल्याचं नाटक करायचं. हसलात ना तुम्ही? भीती वाटते. काय हो तुम्ही? रडते त्याला तुम्ही काय?
जाऊन दे, ते नेहमीच पळून जातो असा आणि रोजचंच नाटक आहे. आता त्याची आई त्याला व्यवस्थित संध्याकाळी सगळं सामान घेऊन घरी घेऊन जाईल. तुम्ही त्याला खायला दिलं, काही लोक त्याला पैसे सुद्धा देतात, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता शांतपणे बसा आणि प्रवासाची वाट बघा, ट्रेन यायची. ठीक आहे ना? ओके. पण केवढे घाबरलो आपण. हो ना. पण या मुलाच्या अभिनयाला मात्र दाद द्यायला पाहिजे. बहुतेक लहानपणी त्यांनी एखादं नाट्य शिबिर केलेलं असेल. यात्रीगण कृपया ध्यान दीजिए. मुंबई बांद्रा से आने वाली 1907 जम्मू तावी एक्सप्रेस जो प्लेटफॉर्म नंबर 4 पे आने वाली थी, वो कुछ कारणवश अब प्लेटफॉर्म नंबर 8 पर आ रही है. यात्रियों से निवेदन है कि प्लेटफॉर्म 8 पर प्रस्थान करें. इस बदलाव के लिए क्षमस्व. आपकी यात्रा सुखद और मंगलमय हो की शुभकामनाएं. थांब रे बाबा, तुझं वजन माझ्यावर नको टाकू. जायचं का आता? घ्या बाबा. नाही बाबा नाही. हे बघा, सामान घ्या. हो, आम्हाला डब्यामध्ये बसून बसून पण द्या. हो, देतो. द्या तुमची पिशवी द्या. चला या हळूहळू. पण हळूहळू काय, अहो आमच्या इथेच हनीमून व्हायची वेळ आली. काय तुझी गाई गाई. अरे देवा, तरी म्हटलं हे मेलं, गडबडच झाली, धावपळ झाली ती झाली. ठीक आहे, आता होईल ते होईल. तुमच्यामुळं झाली. बरं.